नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. दुसऱ्या शिकवी ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे असेच दिसतात मला. कारण का, एक तर पहिलं देशाला पूर्ण आर्थिक संकटात नेलं. इतकं आर्थिक संकटात नेलंय की त्यांना आता आम्हाला सांगायची वेळ आले, 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. कमाल आहे. 1 वर्ष सोनं खरेदी नका, पेट्रोल डिझेल जास्त वापरू नका, गाड्या बाहेर काढू नका, मेट्रो वापरा, सगळं मान्य. खाद्यतेल पण नका वापरू जास्त. मग काय पाण्यात फोडणी द्यायची? पाण्यात फोडणी द्यायची का? ही वेळ कोणी आणली? तुमच्या सरकारने आणली आहे. आज तुम्ही वर्क फ्रॉम होम म्हणतायत, ठीक आहे ना. ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत, मोबाईल आहेत, त्याच्यावर ते बसून ते काम करू शकतील. मोबाईल तर होणारच नाही, लॅपटॉप लागतोच. पण बाकीचं कसं होणार? रिक्षावाला पकडा, रिक्षावाले, हॉटेलमधले वेटर्स म्हणा, ते काय ऑनलाईन काम करणार आहेत. आमच्या घरी झाडू पोछा करणाऱ्या येणाऱ्या बिचारा ताया, त्या तायांनी काय करायचं? ऑनलाईन झाडू पोछा मारायचा का? म्हणजे काय तुम्ही काय ठरवता? तुम्हाला कोण ते बोलायला सांगतं मला माहिती नाही, पण काही गोष्टी फार हास्यास्पद आहेत. मला एक सांगा, एखाद्या गरीबाच्या घरचं लग्न यावर्षी असेल, त्यांनी मोठे पैसे जमवून बिमवून केलं असेल, आणि आता तुम्ही म्हणता सोनं खरेदी करायचं नाही. म्हणजे अंध आणि मंद भक्त किती ऐकतात मला माहिती नाही, कारण का तुमचीच लोक अजूनही तुम्ही बोलल्यानंतरही पूर्ण 100, 40, 200, 400 गाड्या घेऊन फिरतायत. तुमचेच नेते, तुमचेच मंत्री, मग तुमचीच लोक तुमचं ऐकत नाहीये. मला आठवतंय, माझ्या मते 1962 वेळ असेल युद्धाची. त्यावेळेस आपल्या माननीय इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, आणि त्यांनी त्या वेळेमध्ये स्वतःचे सोन्याचे दागिने आपल्या देशाला दिले होते. पुन्हा सांगत्या, स्वतःच्या अंगावरचे सगळे दागिने सोन्याचे, पैसे कमी पडतायत म्हणून देशभक्तीपर दिले होते. दुसरे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री, त्यांचे उदाहरण घ्या. त्यांनी जेव्हा अनाजचा जो कमतरता व्हायला लागली, तेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितलं, आठवड्यातनं 1 दिवस तुम्ही भोजन त्याग करा. कंपल्सरी नव्हतं केलं. 1 दिवस भोजन त्याग करा, आणि लोकांनी केलं, आनंदाने केलं, कारण का स्वतः शास्त्रीजी करत होते. मग आता तुम्ही सांगा, तुम्ही काय त्याग करता याच्यामध्ये? तुम्ही पण दाखवा ना की तुम्ही काहीतरी त्याग करताय. तेव्हा आम्हाला मुलाबाळांना सांगताय, बघा हे आहेत मोदी साहेब, हे त्याग करतात. तुम्ही कायम देशालाच त्याग करायला सांगता का? सामान्य जनतेला? आता तुमच्या ते अदानी अंबानी, त्यांचे ते एक हार 300, 600, 500 करोडचे असतात. त्यांना नाही सांगत तुम्ही असं काही करायला? सांगायचं होतं ना, स्पेशली त्यांना एक एक्सवर मेसेज द्यायचा होता की आपण पण ह्याच्यामध्ये बचत करा म्हणून. का नेहमी गरीबच टार्गेट होतो? का नेहमी कॉमन मॅनच टार्गेट करता तुम्ही? कॉमन मॅनला स्वप्न नसतात, कॉमन मॅनला आशा अपेक्षा नसतात. आणि मला सांगा, एवढ्या भर उन्हामध्ये कॉमन मॅननी जिथे मेट्रो नाहीये तिथं काय सायकलवर जायचं? कमाल करताय तुम्ही. पेट्रोल डिझेल ऑलरेडी युद्ध नसतानाही महाग होतं. युद्ध चालू नव्हतं तेव्हाही पेट्रोल डिझेल आपण महाग केलंय आपल्या सरकारच्या कृपेनी. आणि आता तुम्ही सांगताय की पेट्रोल डिझेलची कमतरता युद्धामुळे आपल्याला देता येणार नाही, तर पेट्रोल डिझेल, खाद्यतेल, मग काय करायचं? कढई गॅसवर ठेवायची आणि असं शिंपडायचं का पाणीमध्ये फोडणी द्यायची? एकदा नुसतं लाडक्या बहिणींना तुम्ही जे पैसे उधळताय ना, देताय ना, त्याच्याऐवजी सामान्य जनतेला मदत करायची होती. गरीब जनतेला मदत करायची होती. आज तुम्ही कफल्लक झाला नसतात. तुमची ही भाषणं, तुमच्या ह्या ज्यात आम्हाला त्याग करायला सांगताय, किंवा आम्हाला सोडायला सांगताय, किंवा आम्हाला सोनं खरेदी करायचं नाही. मग पहिले तुम्ही मंगळसूत्र आमची ढापली. मंगळसूत्रांतर डायरेक्ट सोन्यावर आला बाबा, की आता सोनंच खरेदी करू नका. मला एक कॉमन सेन्स आहे, सांगा, जे माझा व्हिडिओ ऐकतात ते सांगा, सोन्याच्या दुकानात फक्त सोनार असतो का त्या दुकानावर अवलंबून त्यांचे कामगार असतात, त्यांचा स्टाफ असतो, बाहेरून येणारी लोक असतात जे तिथे बसून मेहनत करतात. मग त्या लोकांनी काय घरी जायचं? त्यांची कुटुंब रस्त्यावर आणायची? ऑप्शन पण द्या ना. जर तुम्ही सांगताय सोनं, कारण का सोनं घ्यायला नाही गेलं तर त्या कामगारांना काम नाही मिळणार. मग त्या कामगारांनी कुठं जायचं? सांगा ना. वर्क फ्रॉम होम म्हणताय तुम्ही, बाहेर निघू नका, गाड्या चालू नका. प्रत्येक सामान्य से सामान्य जर कारागीर असला तरी त्याच्याकडे एक 2 व्हीलर असते. कारण का पुण्यात एक घर आणि
जिथे धंदा आहे किंवा जिथे दुकान आहे किंवा जिथे फॅक्टरी तिथे जायला त्यांना वेळ लागतो ना. गाडी तर लागतेच ना. गाडी नसेल तर ओला उबेरने जात असतील. मेट्रो सगळीकडे नाहीये ना शेठ. मेट्रो सगळीकडे नाहीये. जिथं मेट्रो आहे तिथं ठीक आहे. गावखेड्यामध्ये काय करणार हो? गावखेड्यामध्ये सराफाची दुकानं नाही आहेत का? मग त्या सराफांनी काय करायचं? बॉम्बा मारत बसायचा म्हणजे. आणि तुमचे ते अंधन बंद हो. मोदी साहेबांनी सांगितलंय असं करायचं. अहो ठीक आहे, तुमचं घर भरलेलं आहे, तुमच्या घरात किलो किलोनी सोनं असेल, पण ज्या गरीबाला फक्त लग्नामध्ये 1 तोळा सोनं आणायचं असतं आपल्या सुनेला, आपल्या लेकीला द्यायला, त्यांनी काय करायचं? मग तुम्ही देता का फ्री त्यांना? देऊन टाकावं ना. खरंच काहीही मतलब या मोदी सरकारला काही देणं घेणं नाहीये. आधीच सांगितलं होतं राहुल गांधींनी की आपला देश मोठ्या आर्थिक संकटातनं जाणार आहे. ह्याच्या आधी आर्थिक संकट आलं होतं, पण पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्याला एवढीशी पण जाणीव करून दिली नाही की आर्थिक ह्याच्यात टंचाई चालू आहे, आपल्याला प्रॉब्लेम आहेत, काही आहेत. त्यांनी बरोबर त्यांचा अभ्यासू वृत्ती, त्यांचा स्टॅटिस्टिक लावून, त्यांची गणितं लावून त्यांनी सगळं व्यवस्थित केलं होतं. भारतीयांना अजिबात मंदीची चाहूल दिली नव्हती. पण या बाबांच्या बरोबर जेवढ्या कठपुतळ्या आहेत त्यांनी पूर्ण भारताचं आर्थिक बोजवारा उठून टाकलेला आहे. आणि आता आपल्यालाच सांगतात सॅक्रिफाईस करा. वा रे वा मोदी. खरंच म्हणजे आश्चर्य वाटतंय की तुम्ही काय केलं भारताचं, हे काय अवस्थेवर आणून ठेवलंय. म्हणजे थोड्या दिवसांना खुदाना खास्ता असं न हो जाय की आपण पाकिस्तानच्या लाईनीत जाऊन बसायला. 500-600 रुपयांनी पेट्रोल डिझेल. मोदी साहेब काहीतरी चांगला निर्णय घ्या. अभ्यासू लोकांबरोबर बसा, त्यांचे निर्णय ऐका आर्थिक याच्या बाबतीमध्ये आणि भारताला वाचवा. कारण का तुम्ही पंतप्रधान आहे, आम्ही तुम्हालाच सांगू शकतो की खरंच. आणि आमची आम सामान्य जनतेला जास्त टोचण्या देऊ नका. कॉमन मॅन एकदा चिडला ना मग तो कुणाच्या बापाचा नसतो. त्या कॉमन मॅनची एक सहनशीलता असते, ती संपू नका. जर कॉमन मॅनची सहनशीलता संपली तर ते रस्त्यावर उतरतील आणि ते तुमच्या सरकारला खूप महागात पडेल, एवढीच चेतावणी देती. कारण का सामान्य माणूस झालमोरी विकत फिरणार नाही. नाहीतर एक काम करा, सोनारांना, हॉटेलवाल्यांना, सगळ्यांना झालमोरीची पोतीच्या पोती द्या आणि विका आणि बिझनेस करा म्हणा. मग आम्ही चला झालमोरी बेचो असं करू. तेव्हा लवकरात लवकर आपले बंद असलेले डोळे उघडा आणि सामान्य माणसाला न्याय द्या, एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.